नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 20 मे. मित्रांनो, मी कालच्या अंदाजामध्ये दिनांक 22 मेपर्यंत पावसाची माहिती दिली आहे. तसेच आज दिनांक 23 मे रोजीची माहिती देत आहे. त्याप्रमाणे दिनांक 23 मे रोजी राज्यात विदर्भ विभाग सोडून राज्यात वादळी वाऱ्यासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच आज राज्यात अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे वाहत असल्यामुळे राज्यातील नंदुरबार, नाशिक, मुंबई उपनगरात, तसेच कोकणात, तसेच मध्य महाराष्ट्र, पश्चिम मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या विभागातील जिल्ह्यात तापमानात घट दिसून येत आहे. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा वेग अधूनमधून कमी जास्त होत राहील. त्यापैकी दुपारनंतर नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे तसेच विदर्भातील उत्तरेकडील सीमावर्ती भागात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज धुळे, नाशिक, संभाजीनगरचा पश्चिम भाग, तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच कोकणात, तसेच बेळगाव, अहिल्यानगरचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच जळगाव, संभाजीनगरच्या इतर भागात, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगरच्या इतर भागात जर काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. तसेच मला मिळालेल्या माहितीनुसार काल धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूरमध्ये व इतर काही ठिकाणी पाऊस पडला आहे. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यात दुधनी गावात जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या मध्यम ते मुसळधार पावसाने बरेच नुकसान झाले आहे असे कळले आहे. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. तसेच माझ्या कालच्या अंदाजानुसार सोलापूर सोडले तर मी दिलेल्या अंदाजाप्रमाणे त्या जिल्ह्यात तापमानात घट पाहास मिळाली आहे. तसेच आज विदर्भात उष्णतेची तीव्र लाट राहील. साधारण तापमान 43 ते 46.5 अंशापर्यंत राहील. तसेच नंदुरबार जिल्हा सोडून खान्देच्या इतर भागात, तसेच पूर्व मराठवाडा विभागात तापमान 41 ते 43 अंशापर्यंत राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 36 ते 39 अंशादरम्यान राहील. तसेच अत्यंत महत्त्वाचे, दिनांक 23 मे पासून पुढे काही दिवस विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेपासून सुटका मिळण्याची शक्यता राहील. साधारण या विभागातील काही जिल्ह्यात तापमान 40 ते 42 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील. एखादे दुसरे जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत राहील. हा असा सविस्तर अंदाज राज्यातून सर्वात प्रथम मी देत आहे. तसेच मित्रांनो, माझा अंदाज दुपारपर्यंतच देत असतो. दुपारनंतर पाऊस पडत असताना अंदाज देत नसतो, हे आपण लक्षात ठेवावे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.